कारनं ओव्हरटेक केल्याच्या किरकोळ कारणावरून कोल्हापूर आणि कागलमधील काही तरुणांनी कर्नाटकातील भाविकांना महामार्गावर अडवून बेदम मारहाण केली। शिवाय त्यांच्या इनोवा कारची तोडफोड केली। त्यामुळे देवदर्शनासाठी कोल्हापूरकडे येणाऱ्या भाविकांमध्ये भीती आणि संतापाची भावना होती। हाणामारीच्या या प्रकारामुळे मंगळवारी सायंकाळी सुमारे अर्धा तास पुणे-बेंगलोर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली। कागल इथल्या लक्ष्मी टेकडीजवळ घडलेल्या या घटनेमुळे कोल्हापूरच्या प्रतिमेवर आणि भाविकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। कर्नाटकातील हुबळी परिसरातील काही भाविक 2 कारमधून कोल्हापूरला देवदर्शनासाठी येत होते। पुणे-बंगळुरू महामार्गावर इनोवा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणांची फॉर्च्युनर कार यांच्यात ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला। त्यानंतर फॉर्च्युनरमधील तरुणांनी आपल्या साथीदारांना बोलावून घेतलं। कागल इथल्या लक्ष्मी टेकडी जवळच्या एका शाळेसमोर थेट महामार्गावर ट्रक आडवा लावून भाविकांची इनोवा कार अडवण्यात आली। त्यानंतर कर्नाटकमधील प्रवाशांना कारमधून खाली खेचून काठ्यांनी बेदम मारहाण केली। चालकाला तर गंभीर मारहाण करत इनोवा कारची मागील काच फोडून वाहनाचं मोठं नुकसान करण्यात आलंय। मंगळवारी सायंकाळी झालेल्या या प्रकारामुळे कोल्हापूरच्या दिशेने येणारी वाहतूक सुमारे अर्धा तास ठप्प झाली। अनेक वाहन चालकांनी हाणामारीचा हा थरार लांबूनच पाहिला। दरम्यान कोल्हापूर पोलिसांची एक जीप याच रस्त्यावरून कोल्हापूरच्या दिशेने गेली, पण त्यांनी थांबण्याची तसदीही घेतली नाही। काही वेळानंतर कागल पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी मोडतोड झालेली इनोवा गाडी बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली। कोल्हापूर जिल्ह्यातील काही तरुणांकडून महामार्गावर दादागिरी करत कर्नाटकमधील प्रवाशांना बेदम मारहाण केली जाते, वाहनांची तोडफोड होते, ही बाब अत्यंत गंभीर आहे। त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघतातच, पण कोल्हापूरच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होतंय। त्यामुळे या हाणामारी प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करणं गरजेचं आहे। अन्यथा गुंडगिरी आणि झुंडशाहीला खत पाणी मिळेल आणि कोल्हापुरात येणाऱ्या भाविकांच्या मनात सुरक्षेबाबत शंका निर्माण होईल। याबाबत कागल पोलीस ठाण्यात नोंद झालेली नाही, मात्र पोलिसांनी सुमोटो या प्रकरणाचा तपास केला पाहिजे।